भिवंडी तालुका कशेली गांव जिला परिषद स्कूल में कैलाशवासी अश्विनी रविंद्र तरे के चतुर्थी पुण्य स्मरण के अवसर पर CUI फाउंडेशन द्वारा आज दिनांक 24 अप्रैल 2025 को मुफ्त आरोग्य चेकअप कैंप व जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को मुफ्त शैक्षणिक साहित्य व नाश्ता वितरण कार्यक्रम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस मुफ्त आरोग्य चेकअप कैंप में मुफ्त आँखों की जांच, डायबिटीज, ब्लड प्रेशर, HIV सहित विभिन्न बीमारियों का चेकअप मुफ्त में किया गया। तो वहीं इस मेडिकल कैंप में डॉक्टर विजय बैरागी, डॉक्टर विनोद पावरा, डॉक्टर शोभा पाटिल का सहभाग रहा। इस अवसर पर भाजपा युवा मोर्चा थाने जिला अध्यक्ष व काल्हेर माजी सरपंच श्रीधर पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा कशेली ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। रविंद्र तरे यांची 34 पुण्यतिथी आहे। त्या निमित्ताने आपण वैद्यकीय तपासणीसाठी शिबिर ठेवलेलं आहे आणि शाळेतल्या मुलांना खाऊ आणि गिफ्ट असं वाटप चालू केलेलं आहे। अश्विनी रविंद्र तरे यांचा 4था स्मृतिगंध। आजच्या दिवशी सर्वेश तरे त्यांचा मुलगा आणि गणेश भाऊ या प्रचंड मेहनतीने हे कार्यक्रम राबवतात। प्रतिवर्षी यांचा हा कार्यक्रम दरवर्षी असतो। दरवर्षी वेगवेगळे शिबिर ठेवले जातात, दरवर्षी वेगवेगळी कामं केली जातात। कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत केली जाते, मेडिकल शिबिर असतात, आता शैक्षणिक साहित्याचं वाटप झालं, अशा सर्व कार्यक्रमांना करतात आणि त्या कार्यक्रमासाठी मी त्यांचा भाऊ म्हणून त्यांना कायमच्या शुभेच्छा देतो। CUI फाउंडेशनच्या वतीने कैलाशवासी सौ अश्विनी रवींद्र तरे यांच्या चतुर्थ पुण्यतिथी निमित्त आज आपण आमच्या हिरकणीचा स्मृतिगंध 2025 हा कार्यक्रम आयोजित केलेला। या कार्यक्रमादरम्यान आपण शाळेतील विद्यार्थ्यांना वही वाटप, त्याबरोबर वॉटर बॉटल वाटप केली, त्याबरोबर खाऊचे वाटप केले आणि त्याचबरोबर आम्ही शाळेला लागणारे घड्याळ आमच्या वतीने त्यांना गिफ्ट केलेले आहेत आणि सोबतच आज मोफत वैद्यकीय तपासणी सुद्धा झाली। त्यात डोळ्यांची तपासणी होती, थायरॉइड, शुगर, ब्लड चेकअप आहे आणि रेग्युलर रुटीन चेकअप पण आपण इथे आयोजित केलेले। त्यात आमचे विजय डॉक्टर आहेत, जे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, विनोद पावरा डॉक्टर आहेत, डॉक्टर शोभा पाटील आहेत, या फॅमिली फिजिशियन आहेत, यांचा इथे सहभाग आहे। आपण दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम करत असतो। मग मराठी शाळांना उपयोगी असणाऱ्या वस्तू आपण देतो, मग बेंच असू दे किंवा मग कर्करोगग्रस्त जे असतात त्यांच्यासाठी आपल्या परीने आपण मदत करतो। सोबतच जे जे शैक्षणिक उपक्रम असतील, वैद्यकीय उपक्रम असतील ते आपण राबवत असतो।